नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोटिकोन म्हणजे काय असतं, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय असतं. मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की आंतरबिंदू, बाह्यबिंदू आणि सलगचे कोन म्हणजे त्याला काय आपण बोलतो, बाजूचे कोन असं काहीतरी होतं. संलग्न कोन म्हणजे लगतचे कोन पाहिलेलं. आज आपण पाहणार आहोत कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर मित्रांनो, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, तर इथे कोन पी क्यू आर हा काटकोन आहे, काटकोन. तर ह्या काटकोनाला आपण मित्रांनो इथे मध्ये एक एम बिंदू घेतला आणि इथून एक सरळ किरण काढला त्यामधून, एम बिंदूमधून. तर मित्रांनो इथे दोन कोन झालेले आहेत. कोन पी क्यू आर, पी क्यू एम आणि कोन एम क्यू आर. मित्रांनो, कॉम्प्लिमेंटरी अँगल कोटिकोन म्हणजे काय, तर ज्या दोन कोनांची बेरीज 90 अंश असते अशा कोनांना आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतो. तर मित्रांनो इथे काय, कोन पी क्यू एम म्हणजे पी क्यू एम आणि एम क्यू आर या दोघांची बेरीज 90 अंश आहे, म्हणजे हे आपले कोटिकोन आहेत. तर मित्रांनो, कोटिकोन म्हणजे हेच की दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. तर मित्रांनो आपण एक्झाम्पल पाहूया. समजा दोन आणि ते पण एकाच, आता हा एकाच अँगलमध्ये, समजा दोन सेपरेट कोन असले तरी पण चालतात. इथे हा कोन आहे 40 अंशाचा, कोन ए बी सी. इथे दुसरा कोन घेऊया आपण 50 अंशाचा, कोन पी क्यू आर. तर मित्रांनो या दोन कोनांची बेरीज 90 अंश येते. 40 आणि 50 90 अंश, म्हणजे एम कोन ए बी सी बरोबर 40 अंश आणि एम कोन पी क्यू आर बरोबर 50 अंश. तर ह्या दोघांची बेरीज मित्रांनो 90 अंश येते, म्हणजे आपले हे दोन कोन कोटिकोन आहेत. तर मित्रांनो आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया. म्हणजे मित्रांनो कोटिकोन म्हणजे तेच सांगायचं आहे की दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. आता इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये सराव संच 16 त्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. समजा त्यांनी दिलेला आहे की पहिला कोन 70 अंशाचा असेल तर त्याचा कोटिकोन काढा. आता कोटिकोन म्हणजे दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश. तर दुसरा काय होईल, 90 मधून 70 मायनस होतील, 90 वजा 70. आपला आन्सर आलेला आहे 20 अंश. दुसरा आहे एक्झाम्पल, काय आहे तर 63 अंशाचा कोन असला तर त्याचा कोटिकोन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल किती अंशाचा असेल, तर 63 अंशाचा असला तर 90 मधून 63 गेले, किती राहिले मित्रांनो, 63 आणि 7 70 80 90 27 अंश. हे आपले झाले कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर मित्रांनो असेच काही एक्झाम्पल दिलेले आहेत, तर ते आपण सॉल्व करू शकता. मी देतोय तुम्हाला. समजा 45 अंश असेल तर त्याचा कोटिकोन किती अंशाचा, 55 अंशाचा असेल तर त्याचा कोटिकोन किती अंशाचा, ते मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो आता आपण काही शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत. याचा आन्सर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा, 45 आणि 55चा. मित्रांनो शाब्दिक उदाहरणे अशी आहेत. ए + 15 अंश
व 2a अंश म्हणजे व a + 15 डिग्री व 2a डिग्री हे एकमेकांचे कोटिकोण आहेत. हे एकमेकांचे कोटिकोण आहेत. तर दोन्ही कोण किती किती अंशाचे आहेत असं विचारलंय. दोन्ही कोण किती किती अंशाचे असतील. तर मित्रांनो काय करायचं, कोटिकोण म्हणजे दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते. तर आपण दिलेल्या कंडिशननुसार जाऊया. a + 15 दोन्ही कोण म्हणजे हा पहिला कोण आणि हा दुसरा कोण त्यांची बेरीज बरोबर 90 अंश. आता a आणि 2a झालं 3a + 15 बरोबर 90. आता इथे 3a जसं तसं राहिला, हा 15 दुसऱ्या बाजूला गेला म्हणजे -15 झाला. 90 - 15 किती झालं, 3a बरोबर 90 मधून 15 गेले 75. a बरोबर हा 3 इकडे गुणाकाराला आहे, तिकडे गेल्यानंतर भागाकाराला 75/3. a बरोबर 25 आलेलं आहे मित्रांनो. आता 25 आल्यानंतर ही 25ची व्हॅल्यू आपण या एच्या ठिकाणी पुट करूया. एची व्हॅल्यू मग काय झालं, a + 15 बरोबर एची व्हॅल्यू आहे 25. 25 + 15 बरोबर 25 आणि 5 30 आणि 40 अंशाचा. पहिला कोण झाला 40 अंशाचा. दुसरा काय आहे 2a. 2a म्हणजे 2 × 25 25 दुने 50 म्हणजे एक कोण 40 अंशाचा आणि दुसरा कोण 50 अंशाचा. तर हे दोन एकमेकांचे कोटिकोण होते. म्हणजे त्यांची बेरीज केली आपण 40 आणि 50 तर 90 अंश. तर मित्रांनो असे शाब्दिक उदाहरणं सुद्धा विचारली जातात. अजून एक उदाहरण आपण पाहूया. म्हणजे कोटिकोण म्हणजे मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते. त्याला इंग्लिश मीडियमवाल्यांना इथे कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणून दिलेलं असेल. तर मित्रांनो आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. y - 20 डिग्री व y + 30 डिग्री 30 हे एकमेकांचे कोटिकोण आहेत. तर त्यांचे दोन्ही कोण किती किती अंशाचे असतील. तर त्याचे दोन्ही कोण किती किती अंशाचे. तर मित्रांनो इथे कोटिकोण आहेत म्हणजे दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश आहे. आपण दिलेल्या कंडिशननुसार जाऊया. y - 20 प्लस दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज y + 30 बरोबर 90. मित्रांनो इथे काय करायचं, y आणि y 2y इथे 30 मधून 20 गेले, इथे 20 ला वजा चिन्ह आहे, 30 ला प्लस आहे. 30 मधून 20 गेले +10 बरोबर 90. इथे 2y बरोबर 10 त्या बाजूला गेले 90 - 10 2y बरोबर 80. आता हा 2 गुणाकाराला येतो, भागाकाराला जाणार. y बरोबर 80/2 y आलं 40. आता मित्रांनो ही y ची किंमत आलेली आहे 40. ही आपण यामध्ये पुट करायची. म्हणजे काय करायचं, y - 20 बरोबर y ची किंमत 40 40 - 20
40 मधून 20 गेले, 20 डिग्री पहिला कोन भेटला. दुसरा कोन आहे y + 30, y ची किंमत 40, 40 अधिक 30 बरोबर 70. मित्रांनो इथे दोन्ही कोन भेटलेले आहेत आपल्याला. एक आहे पहिला आहे 20 अंश, दुसरा आहे 70 अंश. दोघांची बेरीज केली आपण 20 + 70 बरोबर 90 येते, म्हणजे आपलं कोटिकोन येत आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा पुढचा पार्ट घेणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.